स्वाभिमानी सून. जान्हवीने चहा नाश्ता टेबलावर ठेवला आणि ती काहीही न बोलता स्वयंपाकघरात निघून गेली. जयने चहाचा कप हातात घेतला आणि त्याला काल दोघांमध्ये झालेलं भांडण आठवलं. कालपर्यंत त्याच्याशी भांडणारी जान्हवी आज इतकी शांत कशी झाली? तिच्यामध्ये असणारी शांतता पाहून जयला जरा नवलच वाटलं. मागच्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. पण भांडणात का होईना जान्हवी तिच्या मनातलं सगळं जयसमोर बोलून मोकळी व्हायची. पण आज मात्र तिचं असं शांत राहणं त्याला अस्वस्थ करत होतं. तशी जान्हवी खूप सहनशील आणि प्रेमळ स्त्री होती. जान्हवी एका प्रतिष्ठित घरातील मुलगी होती. जान्हवी आणि जयच्या लग्नाला 5 वर्ष झाली होती आणि मागच्या 5 वर्षात तिने जय आणि त्यांच्या घरच्यांना कोणत्याही तक्रारीला जागा ठेवली नव्हती. जान्हवी घरात सर्वांचीच लाडकी बनली होती. रावीचा जन्म झाल्यावर तर तिचं कोडकौतुक करण्यातच जान्हवीचा दिवस जायचा. नवऱ्याची तर तिला खूपच कौतुक होते. जयचे तिच्याशी तोडून वागणे, तिच्याशी जास्त गोष्टी शेअर न करणे, तिला वेळ न देणे याचं जास्त वाईट वाटायचं नाही तिला. वाटायचे जयला कामाचा ताण असेल आणि अशा परिस्थितीत बायको म्हणून आपण त्याला समजून घ्यायला हवं. पण एके दिवशी अचानक त्याचे बाहेर दुसऱ्या मुलीसोबत असणारे प्रेमसंबंध तिला कळले आणि ती बावरली. तिने आकांत केला आणि नवऱ्याचे बाहेर असणारे अफेअर ती स्वीकारू शकली नाही. आपण ज्या नवऱ्याला आपलं सर्वस्व मानलं, ज्याच्या सुखापुढे कधी स्वतःचा विचार केला नाही, त्या नवऱ्याने तिला ऐन संसारात असं फसवावं म्हणजे काय? मागच्या काही दिवसांपासून सतत ती जयला त्याच्या वागण्याचा जाब विचारत होती. माझ्यात काय कमी होती हे तर कित्येकदा विचारलं गेलं होतं तिचं. पण जयला मात्र कुठल्याच गोष्टीचा काहीही फरक पडत नव्हता. त्याने तिला कुठल्याच प्रश्नाला उत्तर देणे महत्त्वाचे समजले नाही, कारण त्याला असंच वाटायचं की बायका या सहन करण्यासाठीच असतात. त्याने लहानपणापासूनच त्याच्या घरातील स्त्रियांना गुपचूप सर्व सहन करताना पाहिलं होतं. जयचे वडील शहरातील एक मोठे गृहस्थ होते. घरी अमाप संपत्ती. घरातील स्त्रिया नखशिखांत दागिन्यांनी नटलेल्या असायच्या. मात्र ते दागिने कमी आणि बंधने जास्त असायची. घरातील स्त्रियांना एक ना अनेक बंधने होती. शिवाय घरातील निर्णयांमध्ये स्त्रियांचा सहभाग हा नाममात्र असायचा. अगदी घरातील स्वयंपाकाचा बेत देखील बहुतांशी पुरुष मंडळीच ठरवायचे. हे कमी की काय म्हणून पुरुषांचा बाहेर ख्यालीपणा देखील निमूटपणे सहन करावा लागत असे. सर्व माहीत असून सुद्धा नवऱ्याला जाब विचारायची स्त्रियांची हिंमत होत नसायची. जयने सुद्धा हे सर्व लहानपणापासूनच पाहिले होते आणि नकळतपणे तो देखील तसाच घडला गेला होता. सोन्यासारखा संसार असताना बाहेर अफेअर करायचं आणि यात काय मोठं म्हणून आपल्या कृत्यांना पाठीशी घालायचं. बायकोचं मन जपणं म्हणजे काय हे कदाचित त्याला माहिती देखील नसेल. जान्हवीला सर्व काही कळल्यावर ती खूप खचली होती. पण जयवर या सर्वांचा काहीच परिणाम झाला नाही. सुरुवातीला जान्हवी जयशी खूप भांडली. नंतर तिने त्याला त्याच्या संसाराची आणि त्याच्या मुलीची आठवण करून देत पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करू म्हणून एक संधी देखील देऊ केली. पण जय कमालीचा कठोर हृदयाचा निघाला. तुला पटत असेल तर माझ्या घरी राहा, नाहीतर घर सोडून निघून जा, अशी सरळ सरळ धमकीच त्याने जान्हवीला दिली होती. त्यानंतर मात्र जान्हवी खचली. सुरुवातीला तिने असंख्य अश्रू ढाळले, स्वतःच्या नशिबाला दोष दिला. पण हळूहळू सत्य परिस्थिती तिच्यासमोर येत होती. जान्हवीने घडलेला सर्व प्रकार तिच्या सासूबाईंना सांगितला. तेव्हा तिच्या सासूबाईंनी तिला नवऱ्याचे मन जिंकायला सांगितले. तुझ्यातच काहीतरी कमतरता असेल म्हणून तुझा नवरा बाहेर सुख शोधतोय, असा उलट आरोप तिच्यावरच लावण्यात आला. ज्या सासूबाई तिला नेहमी लेकीप्रमाणे वागवायच्या त्या आज या कठीण प्रसंगात मात्र त्यांच्या लेकाविरुद्ध काहीच ऐकायला तयार होत नव्हत्या. शेवटी सून ती सूनच, ती लेक थोडीच बनणार. जर त्यांच्या लेकीवर असा प्रसंग आला असता तर त्यांनी जावयाची बाजू घेतली असती का, असा विचार तिच्या मनात आला. मग तिने याबाबतीत तिच्या आईवडिलांना सांगितलं आणि माहेरी राहायला येते असल्याचे सांगितले. तेव्हा तिला वडिलांनी तर दिल्या घरी सुखी राहण्याचा सल्ला दिला आणि आईने हळूहळू सर्व काही ठीक होईल, आणखी काही दिवस सहन कर म्हणून धीर दिला. मात्र आधार कोणीच दिला नाही. कारण तिच्या वडिलांचे असे स्पष्ट मत होते की मुलगी घटस्फोट घेऊन माहेरी परतली तर आजवर कमावलेली प्रतिष्ठा धुळीस मिळून जाईल. आपल्या जवळच्या व्यक्तींचे असे अनुभव घेऊन जान्हवी काही दिवसातच सावरली. आपली आणि आपल्या लेकीची मदत फक्त आपणच करू शकतो हे तिला कळून चुकलं होतं. रडून रडून आता तिचे अश्रू देखील सुकले होते. एकदा का मी सर्व काही सहन केले की उभा जन्म सहन करण्यातच जाईल, हे जान्हवीला समजले होते.
जय जितकं बेफिक्रीने वागतोय त्यावरून त्याला आता त्याच्या वागण्याचं जराही वाईट वाटत नाही हे तिला कळत होतं. शिवाय मुलीवर या सर्वांमुळे काय परिणाम होईल हे देखील तिला समजले होते. आता ती जयशी फक्त कामापुरताच बोलायची. ना कुठला प्रश्न विचारायची, ना कुठल्या उत्तराची अपेक्षा ठेवायची. तिचा हा शांतपणा जयला आवडत नव्हता. पण याबद्दल तिच्याशी स्वतःहून बोलण्यात त्याला पुरुषी अहंकार आडवा येत होता. आपण काहीही केले तरी तिने आपल्याशी नॉर्मल वागावे असे त्याचे मत होते. शेवटी तो सुद्धा तिच्याशी काहीही बोलला नाही. इकडे जान्हवीने नोकरी करायचे ठरवले. लग्नाआधी तिला असे कधीच वाटले नसेल की तिची BEdची पदवी तिचा आधार बनेल. पण त्याच पदवीच्या जोरावर तिला आता लवकरच एका शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. सुदैवाने शाळेतर्फे राहायला सोयसुद्धा होणार होती. पगार थोडा कमी होता, मात्र दोघं मायलेकींना पुरेसा होता. एके दिवशी जान्हवी स्वतःहून जयसमोर बोलायला आली. तिला समोर बघून जयला मनापासून आनंद झाला. त्याला वाटले जान्हवी स्वतःहून बोलायला आली म्हणजे तिने त्याच्यासमोर हार मांडली. पण जान्हवीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. तुम्ही म्हणाला होतात ना की तुला जर हे सर्व पटत असेल तरच माझ्या घरी राहा, नाहीतर माझं घर सोडून निघून जा, जान्हवी म्हणाली. जयला वाटले होते की ती येऊन माफी मागेल किंवा काहीतरी नॉर्मल बोलेल. पण जान्हवी या विषयावर काहीच बोलली नाही. याची त्याला कल्पनाच करवत नव्हती. तो थोड्या रागानेच म्हणाला, हो बोललो होतो, मग काय? खरंच घर सोडून जाणार आहेस का? हो, जान्हवी निर्धाराने म्हणाली. कुठे जाणार आहेस? माहेरी? तिथून तुला पुन्हा माझ्याकडेच यावं लागेल. तुला माहिती नसेल, पण एकदा का बाईचं लग्न झालं की नवराच तिचं पूर्ण विश्व असतो. नवऱ्याशिवाय बाईला अस्तित्वच नसतं. आणि हे जितक्या लवकर स्वीकारशील तेवढंच तुझ्यासाठी चांगलं होईल, जय अहंकारानेच जान्हवीला म्हणत होता. जान्हवी म्हणते, हे खरं आहे की बायकोसाठी नवरा म्हणजे तिचं पूर्ण विश्व असतो. पण जेव्हा नवऱ्याच्या विश्वात बायकोला काडीचीही किंमत नसेल, मग तिने नवऱ्याला तिचं पूर्ण विश्व का म्हणावं? नवऱ्याशिवाय बायकोचे काही अस्तित्व उरत नाही, कारण संसारात नवरा बायको एकरूप असतात. त्यांच्यात माझं तुझं असं काही उरत नाही. पण जेव्हा नवरा फक्त त्याच्यापुरताच विचार करतो आणि बायकोला शून्य समजतो, बायकोचा सन्मान करत नाही, एवढंच नाही तर बायकोच्या अस्तित्वाला त्याच्या लेखी काडीचीही किंमत नसेल, तर स्त्रीला तिचं अस्तित्व निर्माण करावंच लागेल ना. म्हणून मी स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात जात आहे. मी माहेरी जाऊ शकत नाही हे मला आधीच कळून चुकलं होतं आणि म्हणूनच मी तेव्हापासून नोकरीच्या शोधात होते. आणि सुदैवाने मला एक चांगली नोकरी मिळाली देखील. नोकरी छोटीच आहे, पण सुरुवात करायला ही मोठी संधी आहे. आज मी सहन करायला नकार देत आहे आणि तुमच्यासोबत राहायला देखील नकार देत आहे. घटस्फोटाची कायदेशीर कारवाई लवकरच सुरू होईल. जान्हवीने एवढं बोलून एका हातात मुलीचा हात घेतला आणि दुसऱ्या हातात बॅग घेतली आणि ती बाहेर जायला निघाली. इतका वेळ आडोशाला उभी राहून जान्हवीचे बोलणे ऐकत असलेली तिची सासूसुद्धा तिला अडवू शकली नाही. कारण सासूबाईंना माहिती होतं की कोणीतरी ही हिंमत करणं गरजेचं आहे. आज जान्हवीने जे केलं होतं, जर काही वर्षांपूर्वी त्यांनी केलं असतं तर कदाचित आज जय एक वेगळाच व्यक्ती राहिला असता, असं त्यांचं मनोमन मत होतं. जय मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे नुसता बघतच राहिला, कारण आज तिच्या स्वाभिमानी नजरेला तो नजर देऊ शकणार नव्हता. आज जान्हवीमधील स्वाभिमान बघून जयला चांगली चपराक बसली होती. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.